सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये गटारामध्ये पडून एकाचा मृत्यू झाला, त्यामुळे पालिकेचा बेजबाबदारपणा हा समोर आलेला आहे। यावर महापौर यांची ही प्रतिक्रिया समोर आली। विरोधकांनी टीका केली। महापौरांनी या संदर्भातील जबाबदारी आयुक्तांकडे ढकलली। आयुक्तांची या संदर्भात पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि त्यानंतर काही अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। यावेळेस गटारामध्ये एक सर्वसामान्य मुंबईकर पडून त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे पालिकेचा ढिसाळपणा, कारभारातील ढिसाळपणा हा समोर आलेला आहे। पालिकेने नेमकी काय कामं केली पावसाळ्याआधी या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। तर मृत असलम शेख याच्या भावाची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूया। माझा भाऊ आहे, त्याचं नाव असलम शेख। ते कामावरून परत घरी जात होते आणि इथं खैरानी रोडला सन्मान हॉटेल जवळ बीएमसी वाले काही काम करत होते आणि त्यांनी काही सुरक्षाची यंत्रणा हाताळलेली नव्हती। बीएमसीचं झाकण उघडं होतं आणि पाऊस असताना त्या झाकणामध्ये ते खाली पडले, होलमध्ये खाली पडले। बॅरिकेड करायचं, त्याला जाळी टाकायची। ती जाळी उलटा समोसा कसा असते तशी जाळी असते। मागच्या वेळेला महापौरांच्या समोर व्यक्ती पडली, त्याची उलटी इन्क्वायरी चालली। तो पडलाच कसा, अरे पडला कसा म्हणण्यापेक्षा तो पडला हे दुर्दैवी नाही का? आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या सिस्टमला गेल्या 4 वर्षात कुठलाच नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन अंकुश निघून गेलाय का? आणि आजही त्यांना अंकुश ठेवता येत नाही, कारण का पावसाळ्यापूर्वीची महानगरपालिकेमध्ये चर्चा होते। महापौर आणि उपमहापौरांनी दौरे करून मुंबई तुंबाची थांबत नाही। त्यासाठी तिकडे असणारे कर्मचारी अधिकारी यांना विश्वासात घ्यावं लागतं। जी कामं सुरू असतात त्याच्यावरती नियंत्रण असावं लागतं आणि प्रशासकीय नियंत्रण आणि रोजच्या रोज मॉनिटरिंग यामुळे ही कामं होतात। तो नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज ही मुंबईत परिस्थिती उद्भवलेली आहे। किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे। भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही। लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे। 20 दिवस 22 दिवस उशिरा पाऊस आला तरी महानगरपालिकेची त्रेधा तिरपीट उडाली। महापौर ज्या ठिकाणी पाहणी करायला जातात त्यांच्या डोळ्यात एकत मॅनहोलमध्ये महापालिकेचा कर्मचारी अधिकारी खड्ड्यात जातो। मुंबईभर ही परिस्थिती आहे। मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जरा जास्त पडलं तर मुंबई चोक होते। आज ही घटना आपण ज्याचा उल्लेख करताय ती झाली, अतिशय दुर्दैवी आहे आणि माणूस वाहून जाणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। चेंबूरची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पावसाला नुकतीच सुरुवात झाली आणि आपण एक निष्पाप जीव त्या मॅनहोलमध्ये गमावून बसलो। गेलेला जीव परत येत नाही, त्या कुटुंबाच्या प्रती सांत्वना मी व्यक्त करतो। मुळामध्ये ते झाकण कुठे गेलं? जर झाकण कोणी चोरी करून नेलं असेल, काही झालं असेल, तुटलं असेल तर अधिकाऱ्यांनी लावलं का नाही? कोणाचा हलगर्जीपणा होता, कोणाचा निष्काळजीपणा होता? या सगळ्या गोष्टी आपण तपासून जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई तर करूच करू, पण भविष्यात असं घडणार नाही यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण करणार आहोत। तर मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। एकाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेचा कारभार हा चव्हाट्यावर आलेला आहे। यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। असलम शेख असं व्यक्तीचं नाव आहे। गटारात पडून त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली। यावर पालिकेकडून मात्र महापौरांनी जबाबदारी ही आयुक्तांकडे ढकललेली आहे। आयुक्तांची या संदर्भात पत्रकार परिषद पार पडली, त्यानंतर 4 अभियंत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई मनपाचा मात्र हा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। या वर्षी पाऊस उशिरा आल्यानं मुंबईमधील नालेसफाई करण्यासाठी बराच वेळ हा पालिका प्रशासनाकडे होता, मात्र तरीसुद्धा अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहेत।